नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजचा पाठीमागचा गळा। आपण घेतलेली आहे गळ्याची उंची 10 इंच आणि गळा रुंदी आहे 2.5 आणि आपण खालच्या साईडला घेतलेला आहे 3 इंच। ते जोडून घेऊया आपण। आणि बघा आकार देण्यासाठी मी 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि असा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि तिरकी रेष मारून घेतलेली आहे त्या चौकोनात। आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे वरती। असा मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे। आता तसाच मी सेम कॅनव्हास पेपर वरती गळा काढून घेणार आहे। कॅनव्हास वरती मी गळ्याची डिझाइन काढून घेतलेली आहे। आपण कॅनव्हास कट करून घेऊया आणि व्यवस्थित गळ्याचा आकारही कट करून घेऊया। साइडचा पार्ट थोडंसं मी कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आकारात आणि बरोबर ती आता मी अस्तरला कॅनव्हास पेपर जोडून घेतलेला आहे। आपण त्याला इस्त्रीने प्रेस चिटकावून पण घेऊ शकतो आणि मशीन वरती आपण डायरेक्ट शिलाई मारू शकतो। इथे आपण ब्लाउज पीसच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून घेऊया आणि कॅनव्हास ठेवलेला भाग अस्तरचा वरती ठेवणार आहोत, जेणेकरून ते पलटी केल्यानंतर कॅनव्हास आतल्या साईडला जाईल। तर आपण कमरेच्या साईडला पण 1/2 इंचाची टिप मारून घेतली, अस्तर जोडून घेतलंय। कॅनव्हासला आपण टिप मारून घेऊया। कॅनव्हास मी इस्त्रीने प्रेस करून घेतलेला आहे। व्यवस्थित पण आकारामध्ये व्यवस्थित टिप मारून घेऊया। पाव इंच साइडला ठेवून कट करून घेणार आहोत। नॉच देऊन घेऊया। थोडं साइडला छोटे छोटे कट दिलेले आहेत, जेणेकरून गळा व्यवस्थित पलटी केल्यानंतर व्यवस्थित दिसतं। आता आपण कॅनव्हास पेपर आतल्या साईडला जातो, म्हणून मी त्याला एक्स्ट्राचा अस्तर लावलेला नाही। हे असं आपण काढून घेऊया आणि दाबटीप देऊन घेऊया व्यवस्थित आकारामध्ये। व्यवस्थित काढून घेतलं। सॉरी, माझा व्हिडिओ डिलीट झालेला आहे तो। तर आपण त्याला लेस बसून घेतलं, त्याला दाबटीप देऊन
मी लेस बसवून घेतलेली आहे. असा छान आकार तयार झालेला आहे. आता आपण त्याला नॉट बसवू आणि असा आपला ब्लाऊजचा पाठीमागचा गळा तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.